नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? शंकरदास गीते. आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी माजी सैनिक आहे, रिटायर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 7/5/2013 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या चरणी येण्याच्या अगोदर जी पूजा करत होतो, ही सर्व जेवढे काही देवदेवता आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये होते, हनुमानजी, त्याच्यानंतर विठ्ठलाचं मंदिर, त्याच्यानंतर जे आपले जे रामकृष्णांचे मंदिर, हे सगळे देवदेवताची पूजा करत असतानासुद्धा मी ज्या काही कुठल्याही असं काही मंदिर सोडलेलं नाही की जिथे देव दिसला आणि ज्या ठिकाणी दगडाला शेंदूर लावलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा मी नमस्कार केलेला आहे. त्याच्यानंतर जे हे मी ब्रह्मकुमारीमध्ये बरेच दिवस राहिलेलो आहे आणि त्या ब्रह्मकुमारीच्या याच्यामध्ये सुद्धा मी माउंट आबूला जाऊन सनी जे ते गुरु जसे सांगत होते त्याप्रमाणे ते केलेलं आहे, परंतु मला त्याच्यामध्ये कुठलाही यश आलेलं नाही आहे. सर, संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि तुम्ही त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या चरणी काहीतरी कारणास्तव आमच्या भगतमतीला जे त्यांना गुडघ्याचा त्रास होता आणि त्यांचं ऑपरेशन करायचं होतं. त्या ऑपरेशनच्या टायमाला जे मी डॉक्टरांना पैसा बी दिला, सगळं काही दिलं आणि त्याच्यानंतर मला जे ज्ञानगंगा पुस्तक माझ्या मुलांना आणून दिलं आणि त्या 2 रात्रीमध्ये मी जे ते ज्ञानगंगा पुस्तक वाचून सनी 3ऱ्या दिवशी ऑपरेशन होणार होतं. त्या ऑपरेशनच्या टायमाला मी परमात्म्याला जे सांगितलं की परमात्मा, तुम्ही जे आहे मी तुम्हाला पाहिलेलं नाही आहे, परंतु माझ्या भगतमतीच्या पायामध्ये जे राड आणि स्क्रू टाकणार आहे हे टाकू देऊ नका, पण ऑपरेशन तर सक्सेस झालंच पाहिजे, अशी मी त्यांना विनंती केली आणि मी तुमच्या दर्शनाला तुमच्या चरणी मी येण्याचा प्रयत्न करी. 2ऱ्या दिवशी ज्या दिवशी ऑपरेशन होणार होतं त्या दिवशी डॉक्टरांनी काय केलं, आपल्या दुर्बीणद्वारे त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये जे काही क्रू वगैरे किंवा नट बोल्ट काही न टाकता त्यांचं ऑपरेशन अर्ध्या तासात त्यांना वापस काढलं. ही माझ्या गुरुजींची एक मोठी किमया आहे. त्याच्यानंतर मी 15 दिवसामध्येच रामपालजी महाराज मला काही एक मार्ग माहीत नसतानासुद्धा जे आपल्या ज्ञानगंगा पुस्तकावर जो मार्ग दाखवलेला होता त्या मार्गाच्या नुसार मी जे नाशिक ते दिल्ली ते जीन इथपर्यंत मला परमात्म्यानं कसं नेलं हे त्यांनाच माहिती. आणि तिथे गेल्यानंतर परमात्म्याच्या सगळे भगतजी लोक जे ओळखीचे नाही, काही नाही, कुठले काय होते कोणीही माहिती नाही, ते लोक सगळे भगतजी सतसाहेब जसे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राम म्हणतो तसे त्या लोकांनी जे सतसाहेब म्हणून जे आम्हाला बिलकुल असं जवळ घेतलं की त्यांची आणि माझी कितीक दिवसाची ओळख होती आणि ते कुठले मी कुठलो. परंतु मी आश्रमात गेल्यानंतर जे त्यांनी जी मला सेवा दिली त्याच्यानंतर रात्री 2 वाजता मला चहा बिस्किट दिले आणि त्याच्यानंतर सकाळी जे उठून जे आश्रमात जे गुरुजी आपला सत्संग करतात तो सत्संग ऐकला आणि गुरुजींच्या लाईनीला लागलो दर्शन घेण्यासाठी. जसं त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असं मला वाटत होतं की माझ्या शरीरातलं किती क्विंटल वजन आणि माझ्या डोक्यावरचं जे काय टेन्शन होतं ते बिलकुल मी एकदम स्तब्ध हे होऊन गेलो की कुठल्याही बाऱ्यामध्ये मला त्याचं टेन्शन नाही आहे बा. आणि मी एकदम गदगद असं काही झालो की मी एकदम हलकं होऊन गेलो. माझ्याबरोबर माझे मुलगा, सून, 2 नातवंड आणि बाई अशा आम्ही 6 जणांनी जे आहे ना तिथं नामदान घेतलं. संत रामपालजी महाराजांची सहकुटुंब आपण नामदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, 2013 साली आपण संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आहे, तर तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ आपल्याला या भक्तीमधून मिळालेत? सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो आपल्याला की मला जे ज्या टायमाला मी गुरुजीपासून नामदान घेतलं त्यावेळेपासूनच मला जे सगळं काही माझं शरीर हलकं झालं आणि त्यावेळेपासून मला जे
आपले सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक बंद व्हायला लागले. ज्या टायमाला गुरुजींनी नामदान दिलं, चरणामृत घेतलं, गुरुजींच्या मंत्रानुसार जे मंत्रामध्ये जी ताकद होती त्या मंत्राच्या ताकदीनं मला तिथल्या तिथेच सुरुवात झाली. आणि बाईची सुद्धा जे भगतमतीची आम्ही ज्या टायमाला तिथे केलं त्या टायमाला भगतमाचीकडून चालत नव्हतं, तरी भगतमाची त्या ठिकाणी चालायला लागली. परमात्मा कोण आहे ते आज आम्हाला इथं सत्य परिस्थितीमध्ये समोर आमच्या दिसले. आम्ही 3 दिवस तिथे थांबलो. 3 दिवस थांबल्यानंतर जे आम्ही ज्या टायमाला आम्ही आश्रमातून गाडीत बसलो आणि रेल्वे स्टेशनवर येत असताना जीनच्या रेल्वे स्टेशनवर खाली उतरलो आणि भगतमती बाथरूमसाठी जायला खाली बसणार तेवढ्यात जो आहे पायाचा असा कडकन आवाज आला की पाय पुन्हा एकदम मुडला असा आवाज आला. आणि म्हटलं बस झालं आता आमचं सगळं खतम झालं आहे. परंतु नाही, त्या टायमाला ज्या टायमाला आम्ही तिचा हात धरून वर उभं केलं तर तो पाय बिलकुल सरळ झालेला होता. कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास नाही. त्याच्यानंतर आम्हाला जे हे आम्ही रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर जे लोक आम्हाला सांगायला लागले की म्हणे बाबा हो गाडी इथं येत नाही, गाडी तिकडच्या प्लॅटफॉर्मवर येते. तर मधल्या प्लॅटफॉर्मवर जे हे मालगाडी उभी होती आणि आम्हाला वरून जाणं होतं. आता आम्ही म्हटलं पाय तर पहिलाच आता आणखी हा झाला आहे, हा एवढा वाजला आहे, आता कसं जायचं आम्ही तिकडे. त्या हिशोबानं आम्ही जे हे परमात्म्याला म्हटलं परमात्मा तूच आम्हाला सांभाळणार आहे. तर योग असा आला आमचा की आम्ही ज्या ठिकाणी उभं आहे त्याच ठिकाणी आमचा रिझर्वेशनचा डबा बी आला आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आम्ही ज्या ठिकाणी उभं होतो त्याच ठिकाणी या परमात्म्यानं आम्हाला जे हे समोरासमोर जे गेटचा दरवाजा दाखवला आणि आम्ही त्या दरवाजामधून मध्ये गेलो. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काय अनुभव आलेत का? या व्यतिरिक्त अनुभव म्हणजे असा आला आहे की जो मोक्षाचा मार्ग होता तो तर मला मिळाला. त्याच्यानंतर जे मी काय मिटरीत असताना जे दारू पित होतो, अंडे खात होतो, मांस मच्छी खात होतो, हे सगळं माझं सुटलं. कुठलंही मला व्यसन राहिलेलं नाही. मी सिगरेट बिडीसुद्धा पितो, एवढंच काय. पण मिझोराममध्ये असताना सुद्धा मी चाराण्याच्या 5-5, 10-10 बिड्या त्या लोक असे तंबाखू टाकून सनी कागदमध्ये पिळून सनी ते विकत होते, तर त्यासुद्धा मी प्यायला कमी केलेल्या नाही. पण आता जे रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यानंतर जे हे मंत्र दिले त्या मंत्राच्या जोरावरच्या याच्यामुळे मला आता त्यांचा वाससुद्धा सहन होत नाही. एवढंच काय, पण मी कुठलीही नशा करत नाही. त्याच्यानंतर जे परमात्म्यानं अशी दया केली की माझे भाऊ मला म्हणत होते की हा जो आहे हा काय शेती घेणार आहे आणि काय करणार आहे, याचा जो हे 1.5 एकर शेती आहे तर याला विहीरसुद्धा देऊ नका, हा विहीर बी विकून टाकीन असे मला माझे भाऊ म्हणत असतानासुद्धा जे 2 वर्षापूर्वी मी जे आज 3 एकर जमीन ह्या परमात्म्याच्या दयाने माझ्याजवळ झाली आहे. अजून एक लाभ मी सांगू इच्छितो की परमात्म्याच्या दयाने जे माझं शारीरिक कुठलंही मला दुखणं नाही आहे. आणि आज माझं 72 वय चालू आहे आणि या 72 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि ज्या दिवसापासून मी या परमात्म्याच्या सेवेत आलेलो आहे त्या दिवसापासून मी कुठल्याही दवाखान्यामध्ये काहीही औषध पाणी न घेता मी या तुमच्यासमोर जे उभा आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने आपल्याला ह्या वयामध्ये सुद्धा सुदृढ असं आरोग्य लाभलेलं आहे आणि कुठल्याही गोळ्या औषधं न घेता आजपर्यंत आपण संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले अन्य सहकारी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? ये दास संदेश तर काय, हात जोडून विनंती करतो. मी माझे भाऊ बहीण जे बी काही मला जे बघतायत त्यांच्याजवळ मी एक विनंती करतो आणि त्यांच्या जे काही तुम्ही TV वर पाहतायत त्यांचे जे ज्ञानगंगा पुस्तक, जेणे की राह पुस्तक, जगण्याचा मार्ग, हे जे पुस्तकं आहेत हे पुस्तकं वाचून त्याच्यानंतर गहरी नजर गीता, ह्या गीतेमध्ये काय काय सांगितलेलं आहे आपल्या भागवद्गीतेचा आणि यांचा मेलमिलाप करून सनी तुम्ही जे त्याच्यानंतर जे तुम्हाला चॅनलवर जे कार्यक्रम येत असतील त्या कार्यक्रमाला बघून सनी तुम्ही जे यांचं मिलन करा, याच्यात काय लिहिलेलं आहे आणि हे संत रामपालजी महाराजांनी काय सांगितलेलं आहे याचा मिलाप करून सनी काही का होईना थोडं तरी तुम्ही जे ते पहा आणि त्याचं मिलाप करून सनी जे तुम्ही
माझी एक विनंती आहे की आपल्या रामपालजी महाराजांच्या चरणी यावं आणि त्यांनी मोक्षाचा मार्ग हा स्वीकारावा, ही माझी आपला सर्वांना विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं. संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक आहे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग, हे एकदा तरी वाचायला हवं आणि त्यातलं ज्ञान संपादन करून संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायला हवं. जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी बिलकुल म्हणजे काही एक पैसा खर्च न करता आपल्याला जे हे टी व्ही चॅनलवर विविध चॅनल आहेत, त्या चॅनलवर जे त्यांचे नंबर येतात, त्याच्यानंतर जे ज्ञानगंगा पुस्तक किंवा जिने की राह ह्या पुस्तकांच्या मागे जे आहेत त्यांचे जे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरशी आपण जे हे संपर्क साधून सनी आपल्या ज्या बी जिल्ह्यामध्ये असेल, ज्या कोणत्याही जिल्ह्यात असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी जे जवळचा नंबर देऊन सनी नामदान सेंटर कुठं आहे काय आहे यांचा जो आपल्याला ते तपास सांगतात आणि त्यानुसार आपण जे हे त्या नामदान सेंटरवर जाऊन सनी निःशुल्क फुकटमध्ये जे आपण नामदान घेऊ शकता आणि मोक्षाच्या मार्गाला जाऊ शकता. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.